क्लासिकल थेअरीनुसार आपण जेव्हा एखादा पार्टिकल घेतो त्यावरती लाईट टाकतोय तोपर्यंत लाईट ॲब्सॉर्ब करू शकतो एखादा त्यातला पार्टिकल आणि मग एक्सायटेड स्टेटला जाऊ शकतो जोपर्यंत त्याला पाहिजे तेवढी सफिशियंट एनर्जी मिळत नाही. पण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये आपण बघितलं की असं नाही आहे की 2-4 फोटॉन पडलेत आणि मग सफिशियंट एनर्जी घेतल्यानंतर इलेक्ट्रॉन वरती जातोय, असं नाही आहे. एक ठराविक फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त जर लाईट असेल तर एका फोटॉनला एक इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. फ्रिक्वेन्सीनुसार एनर्जी बदलणार आहे. सो असं नाही आहे की थोडीशी एनर्जी घेतली त्याने स्टोअर केले, पुन्हा दुसरे आले एनर्जी स्टोअर केले आणि सफिशियंट झाल्यावरती वरती आले, असं होत नाही आहे. सो ह्याच्यावरनं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ही डिलेड प्रोसेस नाही आहे, इट इज स्पॉन्टेनियस प्रोसेस, जे क्लासिकल थेअरीमध्ये मान्य नव्हतं आणि त्यामुळं आपल्याला क्वांटम थेअरीचा विचार करायला लागला. क्लासिकल थेअरीला आपण इथून पुढं कन्सिडर केलं जात नाही आहे लाईटच्या बाबतीमध्ये.